शेतकऱ्यांच्या संकटावर सरकारनं तोडगा काढावा, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात सरकार अपयशी, शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी लढा देणार, धनंजय मुंडे यांचं बंजारा समाजाला आश्वासन. वक्फच्या निवडक सुधारणा लागू, न्यायालयाकडून गैरमुसलमान सदस्य संख्येवर निर्बंध, सरकार आणि विरोधक दोघांना सांभाळून घेत दिला अंतरिम निकाल. पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचं टीकास्त्र, मोदी शहांकडून देशभक्तीची XYZ झाली आहे, राऊतांचं प्रत्युत्तर. बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी आरोपी डान्सर पूजा गायकवाडला न्यायालयीन कोठडी. तुम्ही तुमचं आयकर रिटर्न भरले का? आज होती इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख, वेळेवर रिटर्न न भरल्यास होणार दंड. नाशकात रस्त्याच्या कामात लुटालूट, गिरीश महाजन लक्ष देणार का? महायुतीच्या कार्यपद्धतीवर मवियाचा आक्षेप. आचार्य देवव्रत आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल, राजभवनात मुख्य न्यायाधीश आराध्ये यांच्याकडून शपथ. नितीन गडकरींचं वक्तव्य वादात, इमानदारीनं 200 कोटी कमावले, नितीन गडकरींचं वक्तव्य ठरलं लक्षवेधी. साताऱ्यामध्ये एका महिलेला डबल जुळं, आता झाली एकाच वेळेस 4 मुलं. धनगरही अनुसूचित जमातीतल्या आरक्षणासाठी सरसावले, बारामतीत आरक्षण श्रेणी बदलासाठी धनगरांची लवकरच बैठक. कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद, मी मराठी बोलणार नाही म्हणत महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्त्यासोबत अरेरावी. पूजा खेडकरच्या बंगल्यात 2 तास झाडाझडती, पोलिसांच्या हाती लागले 4 ते 5 मोबाईल फोन घरात ठेवून खेडकर कुटुंबीय पसार. भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक, राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी गुन्हा दाखल, पोलिसांची 4 पथकं होती निमसेच्या मागावर. सर्वोच्च न्यायालयाचा वनताराला दिलासा, वनतारावरील आरोप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले, प्राण्यांच्या बेकायदेशीर खरेदीचा होता वनतारावर आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले, राऊतांनी जुगाराची आकडेवारी समोर आणावी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं संजय राऊतांना आव्हान. राज्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ सुरूच, बुलढाण्यातील मयुरीचा हुंड्यासाठी गेला बळी, सासरच्यांनी विवाहितेची हत्या केल्याचा आरोप. आसाममध्ये भूकंप, हादरे बसले भूतानपर्यंत, गुवाहाटी इथं अनेक घरांचं नुकसान. विश्वास पाटलांच्या निवडीमध्ये नियमभंग झाला का? सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील, निवडीमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. सिन्नर तालुक्यातील भगूर पांढुर्ली रोडची दुरावस्था, रस्त्यावर 2 ते 3 मीटर लांबीचे खड्डे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची चाळण, गिरीश महाजन लक्ष का देत नाहीत, महायुतीच्या कार्यपद्धतीवर मवियाचा आक्षेप. शिरूर तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सततच्या पावसामुळे शेतमालाचं नुकसान. संभाजीनगरातील सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस, घाटनांद्रा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस, गावांशी संपर्क तुटला. थेऊरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, पुराचं पाणी घरात शिरल्यानं मोठं नुकसान, पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तू भिजल्या. आणि जीव धोक्यात घालून बजावली ड्युटी, अपघात टाळण्यासाठी मुसळधार पावसात मॅनहोलच्या झाकणावर बसून राहिला पालिका कर्मचारी.